नमस्कार, सुप्रभात. कल्याण मस्त ज्योतिष गुरुकुली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज मंगळवार दिनांक 4/8/2026, आषाढ महिना, कृष्ण पक्ष, षष्ठी तिथी आहे रात्री 10:04 रेवती नक्षत्र आहे रात्री 9:54 पुढे अश्विनी नक्षत्र आहे. द्वितीय आहे संध्याकाळी 7:33 पुढे शिवयोग आहे. गडकरण आहे सकाळी 10:33 त्यानंतर वाणिज्यकरण आहे रात्री 10:04 त्यानंतर पुढे विष्टीकरण आहे. आज 9:54 चंद्र मीन राशी असणार आहे, पुढे अश्विनी रास असणार आहे. आता पाहूया याच्या शुभाशुभ वेळा. शुभ वेळ आहे सकाळी 10:44 ते दुपारी 2:07 आणि दुसरी शुभ वेळ आहे रात्री 8:29 ते 9:48. आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ हे पहाटे 5:43 ते 7:24. त्यानंतर दुसरी अशुभ वेळ दुपारी 2:07 ते रात्री 9:29. ह्या वेळेमध्ये दुपारी 3:38 ते 5:29 राहुकाळ आहे. आता पाहूया याच्या 12 राशींचे भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि प्रगतीचा असणार आहे. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास ठेवा आणि निर्णय घेण्यात विलंब करू नका. कामात गती येईल, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन करार किंवा व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. नोकरीची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. अडकलेला पैसा मिळू शकतो. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. योग, व्यायाम आणि संतुलित आहाराचा लाभ घ्या. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 1. शुभ दिशा आहे दक्षिण. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम अंगारकाय नमः. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आणि समाधानकारक असणार आहे. घर, कुटुंब आणि आर्थिक बाबतीमध्ये प्रगतीची चिन्ह दिसतील. मन प्रसन्न राहील आणि कार्यात यश मिळेल. व्यवसायात नफा आणि नवीन संधीची शक्यता आहे. नोकरी, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकाऱ्यांसोबत संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुनी देणी वसूल होऊ शकतात. गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम राहील. थोडा ताण जाणू शकतो, त्यामुळे योग, प्राणायाम आणि संतुलित आहार घेणे हितावह ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत प्रेम आणि समजूत वाढेल. घरात शुभ कार्याच्या चर्चा होतील. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 6. शुभ दिशा आहे पूर्व. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम शुक्राय नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद, अभ्यास आणि माहिती गोळा करण्यासाठी अनुकूल आहे. नवीन संधी मिळू शकते. प्रवासाचा योग आहे. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नवीन करार, भागीदारी फायदेशीर ठरेल. नोकरीत सहकार्याचे सहकार्य मिळेल. संवाद कौशल्यामुळे प्रगती होईल. शिक्षण, मीडिया, मार्केटिंग क्षेत्रात यशाची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन स्तोत्रातून उत्पन्न मिळेल. नियोजनपूर्वक खर्च करा, बचत वाढेल. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताणतणाव कमी होईल. श्वसन संस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी काळजी घ्या. योग, ध्यान लाभदायक ठरू शकतो. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे उत्तर. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस भावनिक समाधान देणारा असणार आहे. कुटुंबातील सौहार्द वाढेल. मन प्रसन्न आणि स्थिर राहील. जुनी कामे पूर्ण करण्याची वेळ अनुकूल आहे. व्यवसायात स्थिरता राहील. नवीन संधी मिळू शकते. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकार्यांशी समन्वय ठेवा. आयात निर्यात, पाणी, जमीन, हॉटेल, शेती संबंधित कामांना लाभ होईल. आर्थिक स्थितीत स्थैर्य राहील. जुने रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. बचत करण्यावर भर द्या. भावनिक तणाव टाळा. पुरेशी झोप घ्या. पचनक्रिया सुधारेल. मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान, प्राणायाम लाभदायक ठरेल. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 2. शुभ दिशा आहे वायव्य. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम स चंद्राय नमः. पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास, ऊर्जा आणि यश देऊन येईल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. मान सन्मानाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे.
व्यवसायात प्रगती होईल, नवीन संधी मिळतील, नेतृत्व गुणांचा उपयोग होईल, नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, सरकारी कामे गतीने पूर्ण होतील, आर्थिक लाभाची शक्यता आहे, उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील, गुंतवणुकीतून फायदा होईल, खर्चावर नियंत्रण ठेवा, आरोग्य चांगले राहील, ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील, योग प्राणायाम आणि सूर्यनमस्कार केल्यास अधिक लाभदायक ठरेल. आपल्यासाठी रंग आहे सोनेरी, शुभ अंक आहे 1, शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी म्हणते आहे ओम सहा सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस विश्लेषणात्मक विचारांचा आणि नियोजनाचा आहे. कामात बारकाईने लक्ष दिल्याने यश मिळेल, आत्मविश्वास वाढेल, नवीन संधीचे स्वागत करा. व्यवसायात नियोजनपूर्वक काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा, आरोग्य चांगले राहील, पचनसंस्थेची काळजी घ्या, योग आणि ध्यानाचा लाभ घ्या, मानसिक शांतता लाभेल. शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 5, शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्याला म्हणते आहे ओम बुधाय नमः. पुढील रास आहे तुला रास. तुला राशीसाठी आजचा दिवस संतुलित आणि फायद्याचा ठरणार आहे. मन आनंदी राहील, रखडलेली कामे मार्गी लागतील, आत्मविश्वास वाढेल, व्यवसायात नवीन संधी मिळतील, भागीदारी लाभ होईल, नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, आर्थिक व्यवहारात थोडी काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल, उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील, गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, आरोग्य चांगले राहील, मानसिक शांती लाभेल, योग ध्यान प्राणायाम याचा लाभ घ्या, आहार विहार संतुलित ठेवा. आपल्यासाठी रंग आहे गुलाबी, शुभ अंक आहे 6 आणि शुभ दिशा आहे पश्चिम. आपल्यासाठी मंत्र आहे ओम शुक्राय नमः. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धैर्य आणि आत्मविश्वास वाढवणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील, मान सन्मानाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे, मन प्रसन्न राहील, व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल, नवीन योजना यशस्वी होतील, नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, सहकार्यांचे सहकार्य लाभेल, पदोन्नतीची शक्यता आहे, आर्थिक लाभाची शक्यता आहे, प्रलंबित कामे रक्कम मिळेल, गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे, अनावश्यक खर्च टाळा, आरोग्य चांगले राहील, ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील, योग प्राणायाम आणि व्यायाम यांचा लाभ घ्या, मानसिक ताण कमी करा. आपल्यासाठी रंग आहे गडद लाल, शुभ अंक आहे 9, शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम भौमाय नमः. पुढील असे धनुरास. राशीसाठी आजचा दिवस भाग्यवर्धक असणार आहे, आत्मविश्वास वाढेल, नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे, मन प्रसन्न राहील, आत्मिक व्यक्तीचे सहकार्य लाभेल, व्यवसायात प्रगती योग आहेत, नवीन करार फायदेशीर ठरतील, नोकरीत वरिष्ठांचे पाठबळ मिळेल, सहकार्यांशी समन्वय चांगला राहील, दूरचा प्रवास संभवतो, आर्थिक स्थिती सुधारेल, थकलेले पैसे प्राप्त होऊ शकतात, गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, खर्चावर नियंत्रण ठेवा, आरोग्य चांगले राहील, ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील, योग प्राणायाम आणि ध्यानाचा लाभ घ्या, प्रवासात काळजी घ्या. शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3 आणि शुभ दिशा आहे ईशान्य. आपल्यासाठी मंत्र आहे ओम बृहस्पते नमः. पुढील असे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस संयम शिस्त आणि कष्टाचे फळ देणारा आहे. कामामध्ये प्रगती होईल, आत्मविश्वास वाढेल, जुन्या प्रयत्नांना यश मिळेल, कुटुंबात सुखशांती नांदेल, मन प्रसन्न राहील, व्यवसायात स्थिरता राहील, नवीन योजना यशस्वी होतील, नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक व पाठिंबा मिळेल, सहकाऱ्यांकडून मदत मिळेल, धंद्यात नफा होण्याची शक्यता आहे, आर्थिक स्थिती सुधारेल, प्रलंबित रक्कम मिळेल, गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल, खर्चावर नियंत्रण ठेवा, आरोग्य चांगले राहील, थकवा व ताण जाणू शकतो, योग ध्यान नियमित व्यायाम केल्यास ऊर्जा व मानसिक शांती लाभेल. शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 8, शुभ दिशा आहे पश्चिम. आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील रास आहे कुंभरास. राशीसाठी आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यास यश मिळेल, आत्मविश्वास वाढेल, मानसिक स्थिरता लाभेल, मन प्रसन्न राहील, व्यवसायात नवीन संधी मिळतील, नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील, आर्थिक व्यवहारामध्ये सुधारणा होईल, परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल, खर्चावर नियंत्रण ठेवा, आरोग्य चांगले राहील, मानसिक ताण कमी होईल, योग ध्यान प्राणायाम याचा लाभ घ्या, नियमित दिनचर्या ठेवा. शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 8, शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्याला मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस
अंतर्मुख होण्याचा आणि स्वतःकडे पाहण्याचा आहे. आध्यात्मिक विचार वाढतील, नवे मार्ग खुलतील, मन प्रसन्न राहील, व्यवसायात स्थिरता राहील, नवीन संधी मिळतील, नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, परदेशी संपर्कातून फायदा होईल, यशस्वी योजना यशस्वी होतील, आर्थिक स्थिती सुधारेल, थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, खर्च नियंत्रणात राहील, आरोग्य चांगले राहील, मानसिक शांती लाभेल, योग ध्यान प्राणायाम यांचा लाभ घ्या, झोप पूर्ण घ्या, आहार सात्विक ठेवा. आपल्यासाठी शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3, शुभ दिशा आहे ईशान्य आणि आपल्यासाठी म्हणजे ओम गुरवे नमहा. नमस्कार. आम्ही सांगितलेल्या राशी भविष्याचा, पंचांगाचा किंवा शुभ वेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. कोणत्याही कार्यक्रमकरिता शुभवेळ हवी असल्यास आपले राशीचे नाव माहीत नसेल तर चालू नाव तसेच कोणत्या कार्यक्रमाची वेळ हवी आहे ती सर्व माहिती मेसेजमध्ये लिहून पाठवा. तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे शुभवेळ दिली जाईल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्य पंचांग व ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवंतु.